तेव्हा स्त्री शक्ती कुठे नाहीये? स्त्री शक्ती बघायला गेली तर ती प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. स्त्री ही पायलट आहे, ती चंद्रावर सुद्धा जाऊन आली आहे, बिझनेस वुमन सुद्धा आहे. स्त्री शक्ती बघायला गेली तर सगळीकडेच आहे. तसं बघायला गेलं तर आपली पृथ्वी ही सुद्धा एक स्त्रीच आहे ना. वेळ आली तर स्त्री ही दुर्गाची महाकाली सुद्धा होऊ शकते आणि महाकालीची दुर्गा सुद्धा होऊ शकते. नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी कल्याणी. आयकॉनिक वुमन अवॉर्ड 2020 मी या शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत आयकॉनिक वुमन अवॉर्डच्या फायनलिस्ट डॉक्टर गीता पिल्ले जी आहेत. त्यांचं तर पहिलं आपण स्टुडिओमध्ये स्वागत करूया. मॅम, तुमचं स्वागत आहे. आता मॅम बद्दल सांगायचं झालं तर त्या गायनेक स्पेशालिस्ट आहेत आणि स्वतः एक बिझनेस वुमन आहेत आणि सगळ्यात महत्वाची त्यांची कामगिरी बघायला गेलं तर त्यांनी स्वतःचं एक कोविड सेंटर सुद्धा उभा केलंय. मॅम, मला तुमचा पूर्ण ओव्हरऑल जर्नीचा जो प्रवास आहे ना तो जाणून घ्यायचा आहे. मॅम, तुमचं लहानपण कसं गेलं? लहानपण जर म्हटलं तर मला एक खूप सुंदर छत्रछाया माझ्या आई वडिलांच्या रूपात मिळालेली आहे. माझ्या आई वडिलांचं एक एम म्हणा, जे त्यांना लहानपणी मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळावं हे त्यांच्या डोक्यात कायम होतं. लहानपणी माझी आई मला सांगायची की तिच्या वडिलांची इच्छा होती की तिने डॉक्टर व्हावं, पण काही कारणास्तव ते होऊ शकलं नाही कारण आजोबा माझे लवकर वारले. मग ते जे माझ्या डोक्यात होतं की नाही, आपल्याला पुढे जाऊन एक डॉक्टर व्हायचंय आणि डॉक्टर झालं की लोकांची सेवा करायची. त्यावेळेस असं नव्हतं की गायनेकोलॉजिस्ट व्हायचं, पण बायकांची सेवा करायची हे एक डोक्यात कॉन्सेप्ट होता आणि असं ते मनात रुजलं गेलं. वयाच्या 8व्या वर्षापासून मग ते त्यावेळेपासून डॉक्टर व्हायची जर्नी ही माझी सुरू झाली. अभ्यास करताना कुठेही कमी पडणार नाही हे माझ्या आईनी आणि वडिलांनी बघितलं. कारण माझी आई स्वतः प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून झुलॉजीची रिटायर झाली आहे शिवाजी युनिव्हर्सिटीमधून. पुढे ती 7 वर्ष जवळजवळ KITच्या बायोटेक्नॉलॉजीची हेड ऑफ द डिपार्टमेंट होती. हे सगळं झाल्यानंतर आज वयाच्या 77 वर्षाच्या वयापर्यंत आजही ती म्हणजे फॅक्टरी सांभाळते तिथे. त्यामुळे हा जो काम करण्याचा ठेवा म्हणा, नाही तर शिक्षणाचं ध्यास, हे आजही माझ्या मनात रूटमध्ये बिंबवलं गेलं. माझ्या आईनी बिंबवलं. त्याला साथ माझ्या वडिलांची मिळाली मला आणि आज जे काय मी आज उभी आहे त्याचं पूर्ण श्रेय मी त्यांना देते. सुरू करताना हॉस्पिटल मी एक छोटस कौलारू ह्याच्यात सुरू केलं, जिथे सुरुवातीला असं लक्षात आलं की कौलारू ह्याच्यात सुरू करताना पावसाळ्याच्या वेळेस गळतंय, पाणी इथं पडतंय तिथं पडतंय, मग तिथं डागडुजी करा. असं डागडुजी करत करत पुढे एका बाजूला घर कौलारू ह्याच्यात, एका बाजूला दवाखाना, असा प्रवास चालू होता. मग त्या प्रवासामधल्या काही खूप सुंदर आठवणी पण आहेत. म्हणजे सुरुवात असल्यामुळे थोडस एक मनात भीती असते, कुतूहलता असते की पेशंट्सना आपण बेस्ट ऑफ द बेस्ट सर्व्हिस द्यायला पाहिजे. आपलं कुठेतरी एक लोकांच्या मनात आपण एक घर करून राहायला पाहिजे. आज त्या घराची पोचपावती मला आजकाल कशी मिळते की आज 21 वर्ष माझी प्रॅक्टिस झालेली आहे. परवाच एक वर्षभरापूर्वी माझ्याकडे डिलिव्हरीला एक आली होती, पेशंट आली होती. तिची आई ही सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेस डिलिव्हरीला माझ्याकडे आली होती. तिला, मॅडम तुम्ही त्यावेळेस कसं झोपायचं, पेशंट डिलिव्हरी होऊसोपर्यंत आमच्या शेजारी राहायचं, तसंच तुम्ही आजही आमच्या शेजारी म्हणजे पेशंटच्या शेजारीच झोपता का? ही एक पोचपावती होती की तिने तिच्या डिलिव्हरीचं लक्षात ठेवून तिच्या मुलीला माझ्याकडे डिलिव्हरीला घेऊन आली. ही एक मनाला समाधान देणारी आपली एक पोचपावती आहे. तर त्यावेळेस झोपायच्या शेजारी, पण आजही मी हॉस्पिटलमध्ये, घर माझं हॉस्पिटलच्या वरती असल्यामुळे मी तिथेच राहते आणि पेशंटची सेवा अशीच चालू आहे. मॅम, तुमची ओव्हरऑल जर्नी ऐकल्यानंतर मला एक गोष्ट तर कळली आहे की तुम्ही खूप क्लेवर स्टुडंट आणि खूप हुशार स्टुडंट होता. म्हणजे खूप हार्डवर्किंग करून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचला आणि तुमच्या हॉस्पिटलला 21 वर्ष झाली, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्यासोबत तुम्ही एक उद्योजिका सुद्धा आहात. म्हणजे गायनेक, त्यासोबत उद्योजिका, प्लस एक फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा असते. म्हणजे ऍज अ वुमन आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी सुद्धा एक वेळ द्यावा लागतो. या ऍट अ टाइम गोष्टी तुम्ही कशा सांभाळता? एक तर गायनेक हॉस्पिटल हे मेन माझा फोकस होता आजपर्यंत सांभाळण्याचा. एक 5-6 वर्षापूर्वी आम्ही, 5-6 नाही, मला वाटतं एक 8 वर्षापूर्वी आम्ही डिसाईड केलं की फॅक्टरी आम्हाला एक्सपॅन्ड करायची आहे. ह्या वेळेस आम्हाला फुल फॅमिलीचा सपोर्ट त्यात हवा होता. म्हणून मी म्हणजे ठीक आहे,
तुम्हाला सपोर्ट करायला मी पण तिथे येते. आणि मॉर्निंग 2 to 3 hours मी HR सांभाळायला, ह्युमन डिपार्टमेंट आपलं HR सांभाळायला मी तिथे फॅक्टरीमध्ये जाते, ते सांभाळते. मग येऊन मग हॉस्पिटलचं पण बघते. बट ऑफकोर्स फर्स्ट प्रायोरिटी विल ऑलवेज बी हॉस्पिटल. पण हे कसं घरातल्या लोकांना पण सपोर्ट व्हावा ह्यासाठी मी तिथे जाते. मुलांच्याकडे शिक्षणाकडे लक्ष द्यायचं म्हटलं तर 2 व्यक्ती म्हणजे मी आणि माझी आई, आम्ही कायम माझ्या मुलांच्या बरोबर शिक्षणासाठी उभा राहिलेलो आहोत. माझ्या मुलांना पण जसं माझ्या आईने माझ्यावरती आणि माझ्या बहिणीच्यावरती संस्कार केले शिक्षणाचे, तसेच माझ्या मुलांच्यावरती पण केले. माझी मुलगी जेव्हा नीटच्या परीक्षेचा अभ्यास करत होती त्यावेळेस माझ्यापेक्षाही जास्त लक्ष तिने दिलेलं आहे मुलीच्या ह्याच्यात, नीटच्या ह्याच्यात. आणि आज तिला खूप छान मार्क्स मिळालेले आहेत आणि आता तिची पुढची वाटचाल मेडिसिन मध्ये आता ती सुरू करेल तिची जर्नी. आणि पुढच्या 10 वर्षात मे बी मला आता पुढचं फ्युचर प्रेडिक्ट नाही करता येणार, पण माझी खूप इच्छा आहे की तिने येऊन जानकीचा वारसा परत पुढे चालेल. नक्कीच. आज जर तुम्ही इतके सक्सेसफुल वुमन आहात त्याच्या पाठीमागचं श्रेय तुम्ही तुमच्या आई वडिलांना देताय, कारण की त्यांनी तुम्हाला तुमच्या वाईट वेळेत सुद्धा खूप सपोर्ट केला आणि ही जी स्ट्रगल स्टोरी जी आहे तुमची त्यामध्ये तुम्हाला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केलाय. इव्हन मी सुद्धा तुमच्या पेशंट कडून फीडबॅक घेतला तुमच्याबद्दल, त्यांनी तुमच्या जानकी हॉस्पिटल बद्दल प्लस तुमच्याबद्दल खूप चांगले फीडबॅक दिलेत. म्हणजे खूप चांगल्या स्पेशालिस्ट आहात आणि म्हणजे सपोज जर एखादी प्रेग्नेंट वुमन घाबरली असेल तर तिला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कसा द्यायचा हे पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगता. पण मॅम आपल्या लाईफमध्ये कोणतरी की नाही आपले पाय खेचणारे लोक सुद्धा असतात. अशा सिच्युएशन तुम्ही कशा हँडल करता? अशा बऱ्याच सिच्युएशन्सना तोंड देत मी गेलेली आहे पुढे. पण एकच गोष्ट मी माझ्या डोळ्यामध्ये नजरेसमोर ठेवली, माझं काम हे माझ्या समाजात माझ्यासाठी बोलेल. आणि जसं दिवस गेले माझं कामाची व्याप्तता वाढत गेली, हे सगळी लोक बोलायची बंद झाली. आणि माझं जे डेडिकेशन हे सगळं बघून आज मला समोरून इन्व्हाइट करून मी आज कोल्हापूर मेडिकल असोसिएशन मध्ये पण एक महत्वाच्या पोस्टवरती आज आहे, दॅट इज सेक्रेटरी पोस्ट. आणि मला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की मी थ्रू KMA मेडिकल फ्रॅटर्निटीची ऍज ओव्हरऑल सेवा देऊ शकते. आणि जी लोक माझे पाय खेचण्याचा प्रयत्न करत होते तेच लोक आज मला आदराने पण बघतात. नक्कीच मॅम, तुमची कामगिरी इतकी महान आहे, कारण की मला ही गोष्ट सांगायला आवडेल, कारण की कोरोना महामारीच्या काळात जिथे लोक लॉकडाऊन मध्ये घरी बसले होते अशा काळात तुम्ही स्वतः एक कोरोना सेंटर उभा केलं तुमच्या हॉस्पिटलमध्ये. म्हणजे ही गोष्ट इतकी सोपी नाहीये उभा करणं, कारण की त्यावेळी लोक ज्यांना कोरोना झालाय ती भीतीनेच काही मृत्युमुखी पडले आणि काहींनी स्वतः सुद्धा आत्महत्या केली. त्यावेळी आपण ऐकलंच आहे या बऱ्याचशा गोष्टी. पण त्यावेळी तुम्ही स्वतः सेंटर उभा केलं आणि प्लस तुम्हाला सुद्धा कोरोना झाला होता. या बाबतीत तुम्ही काय सांगाल मॅम? करोनाची जेव्हा सुरुवातीला लाट आली त्यावेळेस बरेच लोक माझे घरातले पण जरा जपून काम कर, बघ, विचार कर. म्हटलं नाही, आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवू. मी बरंच सोशल डिस्टन्सिंग ठेवताना रिसेप्शन एरियामध्ये बऱ्याच जे काही नॉर्म्स पाळायला पाहिजे ते सगळे नॉर्म्स पाळले. पण अनफॉर्च्युनेटली कुठल्याच एका पेशंटकडून मला इन्फेक्शन आलं असावं. पेशंट असिम्प्टोमॅटिक म्हणजे ज्याच्याकडून समोर बघताना लक्षात येते की ह्याला सिम्पटम्स नाही आहेत, पण तपासणं, त्याला ट्रीटमेंट देणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे ते करताना कुठेतरी मी त्याला हे झाले असेल, ते संसर्ग मला झाला असणार आहे. आणि मग जेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की मला ताप आलेला आहे आणि अंगदुखी खूप वाढत आहे, अशा वेळेस मी पहिलं काम केलं म्हणजे 3 दिवस मला स्वतःला सेग्रिगेट केलं. सेग्रिगेट केल्यानंतर अगदी म्हणजे घरात मी सगळ्यांना सांगितलं दरवाजाच्या बाहेर जेवण ठेवा. मी ते उचलून घ्यायचे, माझे कपडे मी स्वतः धुवायचे, एवढं सगळं मी केलं. 4थ्या दिवशी मात्र मला थोडी धाप लागल्यासारखी व्हायला लागली, म्हणून मी जाऊन म्हणजे टेस्ट केली तर आय टर्न आउट टू बी पॉझिटिव्ह फॉर कोविड. ठीक आहे, कोविड पॉझिटिव्ह झाले म्हणून पुढे जाऊन न घाबरण्याचे मी घरातल्या लोकांना सांगितलं तुम्ही शांत व्हा, घरी राहा. स्वतःची गाडी स्वतः चालवत जाऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. 14 दिवस तिथे होते. सुरुवातीच्या काळात ट्रीटमेंट काय हे सगळ्यांनाच संभ्रमावस्था होती. कालांतराने लोक ऍडमिट न होता जे सुरुवातीला थोडे असिम्प्टोमॅटिक असतील ते घरातच ट्रीटमेंट घ्यायला लागले आणि अशा रीतीने लोक घरात ट्रीट होते. पण सुरुवातीला लोक जाऊन ऍडमिट कंपल्सरी व्हायला लागायचं. ऍडमिट झाल्यानंतर
त्याच दिवशी 2 तासात हॉस्पिटल सील झालं. ते सील झालेलं हॉस्पिटल बघताना मनावरती जे यातना झाल्या की आयुष्यातल्या 21 वर्षात पहिल्यांदा मला हॉस्पिटलला कुलूप लावलेलं बघायची वेळ आली. इट वॉज अ व्हेरी बॅड हे मनावरती. पण ठीक आहे, एक आहे की कुठल्याही संकटाला तोंड देत जाणं हे माझ्या आईने मला कायम शिकवलेलं आहे. मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर माझ्या मैत्रिणींनी म्हणा, नाही तर माझे जे जवळचे सगळे लोक आहेत त्यांनी खूप साथ दिली, मला खूप प्रेम दिलं, मला सारखं फोन्स असायचे. हे सगळ्या गोष्टी मी 14 दिवस जेलमध्ये कसं असतं तसं आपण जेलमध्ये राहिल्यासारखे राहिले. पण त्या 14 दिवस कधी गेले हेही मला कळालं नाही. ऍक्च्युली फोनवर बोलणे, मी बऱ्याच गोष्टी चिंतन करत होते. मी लिखाण काम केलं त्यावेळेस, आणि लिखाण करताना मी एक गोष्ट केली की मी जेव्हा कोविड सेंटर माझ्या हॉस्पिटलमध्ये उभा करेन त्यावेळेस मी काय काय गोष्टी करायला पाहिजे, मला काय काय गोष्टी जी इथे कमतरता जाणवते जी मला माझ्या इथे कम्प्लीट करायला पाहिजे, हे करताना तिथे सगळ्या गोष्टींची लिस्ट केली. आणि मग मी माझा पुढचं पाऊल टाकायचं ठरवलं. मग हॉस्पिटल सुरू करताना, करोना सेंटर सुरू करायला पाहिजे जेव्हा हे प्रशासनाने मला सांगितलं, माझ्या घरातल्या लोकांना मी पहिल्यांदा तयार केलं. माझे आई वडील वयस्कर आहेत, ते 77 इयर्सचे आहेत, तर त्यांना मी पहिल्यांदा आमच्या दुसऱ्या घरी शिफ्ट केलं. आम्ही हॉस्पिटलच्या वरती राहत होतो. आई वडील, मुलं, मुलांचे वडील, असं आम्ही सगळेजण, त्यांना मी बाहेर काढलं तिथं. म्हणजे आमच्या दुसऱ्या घरी शिफ्ट केलं आणि मी एकटी 2 महिने एकटी वरती घरात राहिली. का तर मी जेव्हा करोनाच्या पेशंटच्या संपर्कात येते त्यांना ती लागण होऊ नये म्हणून त्यांना मी बाहेर ठेवलं, मी एकटी राहत होते. हे सुरू करायच्या आधी करोना सेंटर माझे फिजिशियन आणि मी आम्ही डिसाईड केलं की आपल्याला काय प्रोटोकॉल फॉलो करायला पाहिजे. मग आम्ही पूर्ण तो फ्लोर सेग्रिगेट केला, त्याची एंट्रन्स वेगळी ठेवली. हे कोविड सेंटर करताना मी मात्र एक ठाम होते की 10 बेड्स हे नॉन करोना पेशंटसाठी पण ठेवायला पाहिजेत, कारण ते डिलिव्हरीच्या लेडीज असतील, काही इमर्जन्सी ऑपरेशन्स असतात, कोण पडतं कुठं, कुणाला लागतं, कुणाचं फ्रॅक्चर होतं, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे म्हणले ह्या गोष्टींकडे पण मला ऍज अ एमडी मला ते पण बघायला पाहिजे. आणि नॉट ऍज अ एमडी ऑल्सो एक समाजाची भाग म्हणून ह्या गोष्टीकडे पण मला बघायला पाहिजे. त्यामुळे नॉन करोना आणि करोना असे 2 वेगवेगळे युनिट्स रन करत होते 2 महिने. सुरुवातीच्या काळात पण प्रेग्नंट लेडीज ज्या होत्या त्यांना वरती ऍडमिट करायचे कोरोना वॉर्डमध्ये, आणि नंतर मग एक 14 दिवसाची ट्रीटमेंट झाली की त्यांना घरी पाठवायचे. नॉन करोना मधला स्टाफ जो होता तो थोडासा घाबरायचा, त्यामुळे मला नॉन करोनाच्या ह्याच्यात करोनाचे पेशंट ट्रीट करायला सुरुवातीला जरा लिमिटेशन्स येत होते. मग हळूहळू त्यांचं मेंटॅलिटी त्यांची प्रिपेअर केली, आणि मग डिलिव्हरी आणि सिझेरियन सेक्शन्स पण कोरोना पेशंटचे आम्ही हँडल करायला लागलो. आणि अशा रीतीने करोना आणि नॉन करोना जरी असलं तरी त्यांच्यातलं जे डिफरन्स मी ठेवलं व्यवस्थित, त्यामुळे आज माझे पेशंट्स कुणालाही लागण, नॉन करोनाच्या पेशंटना करोनाची लागण झाली नाही, हे मी प्राऊडली सांगू शकते. दुसरी महत्वाची गोष्ट मी काय सांगू शकते की माझ्या स्टाफ कोणीही करोना वॉर्डमध्ये काम करताना कुणीही पॉझिटिव्ह झाला नाही. त्यांची खाण्याची सोय, त्यांची राहण्याची सोय ही हॉस्पिटलमध्येच मी केली होती. त्यांना त्यांची जाऊन स्वतः विचारपूस करायचं, त्यांच्या जेवणाचं काय, सगळं हे बघितलं. पेशंट्सना पण जेवण हे मी व्यवस्थित डिसाईड करून तयार केलं की ह्यांना काय जेवण द्यायला पाहिजे, त्यांना ड्रायफ्रुट्स द्यायला पाहिजे, सकाळ संध्याकाळ दूध द्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन आउट करून मी त्यांचं डाएट चार्ट मी स्वतः तयार केलं आणि त्याप्रमाणे मी त्यांना देत गेले. आणि जाताना ह्या गोष्टीबद्दल पेशंटचे नातेवाईक, पेशंट हे आनंदाने सांगायचे की आम्हाला जेवण हे इथं तुमच्या इथं खूप चांगलं मिळालं. आणि मी स्वतः जरी फिजिशियन हा ट्रीटमेंटचा पार्ट बघत असला तरी मी जेव्हा जे काही अनुभवलं करोनाच्या ह्याच्यात, एक लक्षात आलं की करोनाच्या पेशंटला काय म्हणायचं, प्रोत्साहन देणं, त्यांचं आत्मनिर्भरता वाढवणं हे फार गरजेचं आहे. ट्रीटमेंटचा एक महत्वाचा पार्ट होतो. आणि म्हणून माझा दिवसातून 1 राऊंड कंपल्सरी असायचा. आणि आम्ही स्टाफला म्हणा, नाहीतर फिजिशियन, नाहीतर मी, आम्ही असं ठरवलं होतं की जो कोण ड्युटी करेल, ड्युटीतून बाहेर आल्यानंतर त्यांनी आंघोळ करून मगच बाहेर पडायचं, त्याशिवाय नाही. ह्या गोष्टी पाळल्या असल्यामुळे आय फील की आमच्यातलं कोणीही पॉझिटिव्ह झालं नाही. आणि जेव्हा तुम्ही एखाद्याची सेवा करण्याची मनात
इच्छा ठेवता आणि सेवा करताना दुसरा कुठलाही विचार नसतो, त्यावेळेस देव तुम्हाला साथ देतो आणि तुम्हाला त्यामुळे माझे स्टाफ, माझ्या मुली, नाहीतर माझी 2 मुलं होती जे काम करणारी तिथे होती, त्यांनी खूप खूप काम केलं आणि खरंच अभिमानाची गोष्ट आहे मला त्यांचं कौतुक करावं लागतं. त्यांनी मला खूपच छान साथ दिली. जसं मॅम आई विना आपलं पोर काहीच नसतं, तसं तुमच्या हॉस्पिटलची म्हणजे एक सिच्युएशन झाली असेल, कारण की तुम्ही स्वतः MD असून तुम्ही होम क्वारंटाईन झाला होता, कारण की तुमच्याकडे ऑप्शन सुद्धा नव्हता. तुम्ही स्वतः कोरोना हॉस्पिटल क्वारंटाईन झाला होता, त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा म्हणजे ऑप्शनच नव्हता. स्वतः कोरोना तुम्हाला झाला होता, त्यामुळे तुम्हाला होम क्वारंटाईन म्हणजे हॉस्पिटल क्वारंटाईन होणं गरजेचंच होतं. पण मॅम, आता कोरोना म्हटल्यावर तो इम्पॅक्ट वयस्कर लोकांना सुद्धा करतो आणि लहान मुलांना सुद्धा करतो, पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ज्या प्रेग्नेंट वुमन आहेत त्यांना सुद्धा कोरोना इम्पॅक्ट करतो नक्कीच. आणि तुम्ही स्वतः कोरोनाला झुंज दिली, त्यामुळे तुम्हाला आयडिया सुद्धा आली असेल. पण ज्यांना त्या काळामध्ये कोरोना झाला म्हणजे प्रेग्नेंट वुमनना, त्यांना तुम्ही कसं हँडल केलं? कारण की एका जीवासोबत दुसरा जीव पण त्या सांभाळत होत्या, प्लस त्या थोड्या घाबरल्या सुद्धा असतील. मग हे चॅलेंजिंग वाटत होतं का तुम्हाला? खूप चॅलेंजिंग, कारण कसं आहे, जेव्हा एक प्रेग्नेंट लेडी असते त्यावेळेस ती फक्त एका लेवलने विचार करत असते, तिला 2 लेवलने विचार करत असतात, प्लस घरातली लोक असतात ते पण विचार करत असतात. हे ट्रीट करताना जेव्हा मला दाखवायला आल्यावर त्यांच्याशी पहिल्यांदा सहानुभूतीपूर्वक बोलणे. पहिली गोष्ट त्यांना घाबरू नका हे वाक्य माझं असायचं. संकटावरती मात करत आपण पुढे जायचं आहे. एक पॉइंट असं होता की प्रेग्नंट लेडीज मध्ये तेवढं क्रिटिकॅलिटी वाढत नाही ह्या डिसीजची, जेवढी म्हातारी लोक आहेत, ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, म्हणजे डायबिटीज, BP, जाडी आहेत, अशा लोकांना त्याचा धोका जास्त असतो. पण नशिबाने प्रेग्नेंट लेडीज मध्ये तेवढी क्रिटिकॅलिटी कमी आहे. अशा लेडीजना पहिल्यांदा ट्रीट करताना त्यांचं आत्मबल वाढवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट मी सांगायची विसरले, जेव्हा मी कोरोनाची ट्रीटमेंट माझ्या हॉस्पिटलमध्ये सुरू केली, त्यातला एक पार्ट म्हणजे आम्ही होम क्वारंटाईन ही सर्व्हिस सुरू केली होती, ज्याच्यात आम्ही 250 पेशंट्स ट्रीट केले घरात. त्यातले फक्त मला 15 पेशंट्स हॉस्पिटलाइज करावे लागले, बाकीचे सगळे घरात सुखरूप ट्रीट झाले आणि 14व्या दिवशी ते डिस्चार्ज झाले. म्हणजे माझ्या होम क्वारंटाईन ट्रीटमेंट मधून डिस्चार्ज झाले. त्यांना दररोज सकाळ संध्याकाळ फोन जायचा हॉस्पिटलमध्ये, तुमचं टेम्परेचर आहे का, तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे, आणि त्यांना थर्मोमीटर आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन बघण्याचे मशीन्स हॉस्पिटलतर्फे दिले गेले. आणि अशा तऱ्हेने आम्ही होम क्वारंटाईनच्या ह्याच्यात प्रेग्नंट लेडीज पण भरपूर ट्रीट केल्या. हे खूप सुंदररित्या आम्ही मॅनेज केलं. जवळजवळ 250 पेशंट्स आमचे ट्रीट झाले, त्यातले फक्त 15 पेशंट्सना आम्हाला हॉस्पिटलाइज करावं लागलं. अभिमानाची गोष्ट, ह्यात कुठलंही एकही मृत्यू असं काही नाही झालं. त्यात आम्ही 97 इयर ओल्ड आजोबा पण ट्रीट केले आणि 2 वर्षाची बाळ पण ट्रीट केली. मला तर 2 वर्ष नाही, 8 महिन्याचं बाळ पण होतं त्यात. अशा रीतीने आम्ही आमचे मला कोविडचा ट्रीटमेंट करताना एक सुंदर प्रवास जाणवला आणि बऱ्याच लोकांचे दुवा पण मिळाल्या. वाईट वाटतं की काही जणांचे प्रयत्न करून पण काही आम्ही जीव वाचवू शकलो नाही. पण दॅट वॉज आवर हार्ड लक. ते काही गोष्टी आपल्याला एक्सेप्ट करावे लागतील. पण ओव्हरऑल जर्नी जो करोनाचा होता तो खूपच सुंदर होता आणि एक आत्मीयता, एक बॉन्डिंग, मला जे लोक आम्ही कधीच बघितली नव्हती, भेटली नव्हती, त्यांच्याशी बॉन्डिंग झालं. आज जेव्हा पोस्ट कोविड जेव्हा ते आम्हाला दाखवायला येतात मला, त्यावेळेस ते म्हणतात, मॅडम आमच्या घरी जेवायला कधी येणार? हे एवढी जवळीकता आमची आता. म्हणजे हा जो कोरोना काळ आहे तुम्हाला एक चांगला अनुभव देऊन गेलाय. आता प्रेग्नेंट वुमन, नक्कीच या कोरोना काळाच्या प्रेग्नेंट वुमन होत्या, त्यांची डिलिव्हरी झाल्यावर त्यांचे पॅरेंट्स म्हणजे त्यांची जी फॅमिली आहे ती खुश झाली असेल नक्कीच. आता बाळ छान जन्माला आलंय किंवा प्रेग्नेंट वुमन ती सुद्धा चांगली आहे, सुखरूपरित्या पार पाडली आहे तिने डिलिव्हरी. पण जेव्हा ती बाळ जन्माला देते तेव्हा त्या बाळाची केअर कशी घेत होता? बाळाची केअर, एक तर बाळाला 90 to 95% कोरोनाची, माझ्या एकही बाळाला डिलिव्हरी झालेल्या कोरोना लागत काय झालेली नव्हती. विदिन 24 आवर्स आम्ही चेक करायचो बाळाचं पण, आणि शक्यतो बाळाला आम्ही बाहेरच ठेवलेलं आणि मदरचे एक्सप्रेस मिल्क देत होतो आम्ही. आणि जेव्हा एक 8-10 दिवस होऊन गेले की 10व्या दिवशी डिस्चार्ज, मग बाळ आणि आईचं भेट व्हायची. नक्कीच मॅम. आता बरेचसे असे लोक आहेत, स्पेशली महिला,
ज्या हाऊसवाईफ आहेत पण त्यांना त्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्या इनिशिएटिव्ह घेऊ नाही शकत, मग त्या भीतीपोटी असेल किंवा कोण आपल्याला काय बोलेल किंवा धाडस नसेल, अशा महिलांना तुम्ही काय मेसेज द्याल? कारण की तुम्ही स्वतः एक बिझनेस वुमन आहात, गायनेक स्पेशालिस्ट आहात, म्हणजे ओव्हरऑल तुम्ही मल्टी फील्डमध्ये काम करताय. अशा महिलांना तुम्ही काय मेसेज द्याल की त्या पुढे येऊन धाडसी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि स्वावलंबी होतील? पहिली गोष्ट आपल्या मनाची तयारी करणे, ही पहिली महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, हाऊसवाईफ असणं हे न्यूनगंडाचा विषय नाहीये. त्या एक घर सांभाळतात. शी इज अ होम मेकर. शी मोर दॅन अ हाऊसवाईफ, शी इज अ होम मेकर. मी म्हणते किंबहुना वर्किंग लेडी मी आहे, पण माझ्यापेक्षा जास्त काम ही होम मेकर करते. नक्कीच. तिने स्वतः कॉन्फिडेंट व्हायला पाहिजे, मेंटली प्रिपेअर व्हायला पाहिजे की मी हे काम करणार आहे आणि काम करताना मी माझं घर पण सांभाळणार आहे. हे एक ऍटिट्यूड जर तुम्ही ठेवला तर नक्कीच तुमच्या आसपासचे लोक जे तुम्हाला विरोध करतील ते विरोध हळूहळू तुमचा कमी होऊन जाईल. त्यांचं काय असतं की ही जर काम करायला लागली तर ती घरातलं काम करणार नाही, ती माझ्याशी 4 पैसे मिळायला लागले की ती माझ्याशी व्यवस्थित बोलणार नाही. हे जे मनाचे विचार असतात जुन्या काळचे, हे सगळे जर आपण त्यांना कॉन्फिडन्स दिला की जरी मी आज काम करायला लागले, हे केलं, मी माझ्या घरातल्या कामाकडे दुर्लक्ष करणार नाही. आणि जेव्हा मी हे काम करते त्यावेळेस हळूहळू तुम्ही जेव्हा हे दाखवतात की तुम्ही दुर्लक्ष करत नाही, हळूहळू घरातली 30 लोक तुम्हाला साथ द्यायला लागतात आणि तुमच्या घरातल्या कामात पण ते मदत करतात, हातभार लावतात. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की हे तुम्ही पॉझिटिव्हली पुढे जाता. निगेटिव्ह फिलिंग आलं की तुम्ही तेच निगेटिव्ह वाईब्स समोर आपल्या घरातल्या लोकांना इम्पार्ट करता. तर तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह वाईब्स ठेवूनच काम. नक्कीच मॅम, जसं तुम्ही म्हटलं की प्रिऑरिटी वाईज जर तुम्ही काम केलं म्हणजे आपल्या फॅमिलीला पण तितका वेळ द्यायला पाहिजे जेवढा तुम्ही तुमच्या कामासाठी वेळ देताय. दोन्ही गोष्टीला जर तुम्ही तितकी प्रायोरिटी दिली तर तुमची फॅमिली मेंबर सुद्धा तुम्हाला त्या गोष्टीसाठी व्हॅल्यू नक्कीच देतील. आणि मॅम तुम्ही इतकी छान महान कामगिरी केली, खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि मला पहिल्यांदा तर तुम्हाला आयकॉनिक वुमन अवॉर्ड भेटलाय आणि याच्या तुम्ही फायनलिस्ट आहात, यासाठी पहिल्यांदा मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करते मॅम. आणि इथून पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी सुद्धा मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि अशा अनेक महान कामगिरी तुम्ही करून दाखवा याची मला आशा आहे आणि नक्कीच तुम्ही करून दाखवाल. आणि यासाठी थँक्यू मॅम.